राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या सांगलीच्या जत येथील साखर कारखान्याचे नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलेले आहे। राजाराम बापू पाटील साखर कारखाना असं नाव असणाऱ्या स्वागत कमानीवर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं करण्यात आलेलं आहे। महापुरुषांचं चित्र आणि विजयसिंह राजे डफळे असा मजकूर असलेला हा डिजिटल फलक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा दिलेला होता। त्यामुळे आता जतच्या साखर कारखान्यावरून गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील सुरू असलेला संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर याच संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सरफराज, आता सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यामधला संघर्ष जो आहे तो आणखी उफाळताना दिसणार आहे। खरं तर गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटलांच्या मधला सुरू असलेला संघर्ष जो आहे तो सुरूच आहे। काही दिवसांपूर्वी पडळकरांकडून जयंत पाटलांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करण्यात आलं आणि त्यानंतर हा जो वाद आहे तो आणखी टोकाला पोहोचला। यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर भाजपाकडून देखील राष्ट्रवादीच्या विरोधात इशारा सभा घेण्यात आली आणि पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष जो आहे तो संपूर्ण राज्याला पाहायला मिळाला। यानंतर पडळकरांच्याकडून सातत्याने जयंत पाटलांच्यावर आरोप जे आहेत ते करण्यात येत आहेत। आता जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली जत मधला जो साखर कारखाना सुरू आहे राजाराम बापू पाटील युनिट क्रमांक 4च्या माध्यमातून त्या कारखान्याच्या बाबतीत देखील गंभीर आरोप केलेले आहेत। जयंत पाटलांकडून हा कारखाना जो आहे तो ढापण्यात आलेला आहे। त्यामुळे तो कारखाना पुन्हा मूळ सभासदांच्या मालकीचा व्हावा अशी मागणी करत या कारखान्याचा यंदाच्या हंगामात धुराडा पेटू देणार नाही असा इशारा देखील दिला होता आणि त्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष देखील करू असं स्पष्ट देखील केलं होतं। आणि अशा या सर्व पार्श्वभूमीवर आता काही दिवसांमध्येच कारखाना जो आहे तो सुरू होणार असताना या कारखान्याचे नाव जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे। रातोरात अज्ञातांकडून राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा जो काही स्वागत कमान आहे त्या ठिकाणी असणारं नाव जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना असं नामकरण करण्यात आलेलं आहे। रातोरात या करण्यात आलेल्या प्रकारामुळे खरं तर जत तालुक्यामध्ये देखील खळबळ उडालेली आहे आणि पडळकरांच्याकडून जे काही दिवसांपूर्वीच जे इशारा देण्यात आला होता तो इशारा पाहता आणि आता नाव बदलण्यात आलेलं आहे। त्यामुळे पडळकर विरुद्ध जयंत पाटलांचा सुरू असलेला संघर्ष आता या जत सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आणखी वाढणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। खरं तर जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली जो कारखाना सुरू आहे राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना जत मधला तो 2012 सालामध्येच या ठिकाणी जयंत पाटलांकडून लिलावामधून घेण्यात आला होता। मात्र जो लिलाव झाला आहे ज्याची किंमत जी आहे ती 48 कोटी हे यामध्ये कुठेतरी घोळ झालेला घोटाळा झालेला आहे आणि भ्रष्टाचार करून जो हा कारखाना जयंत पाटलांकडून हडप करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो पडळकरांकडून करण्यात आला होता। आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता जत मधल्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे। त्यामुळे जयंत पाटील विरुद्ध पडळकर यांच्यातला संघर्ष आता आणखी पेटणार असल्याचं स्पष्ट झालंय। नक्की सरफराज, तर या संपूर्ण प्रकरणावर आता जयंत पाटलांकडून काही प्रतिक्रिया येते का पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।